तर वेलकम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कीवर्ड्स अँड ऑपरेटर्स आणि बिल्ट इन व्हेरिएबल्स काय असतात. ओके, तर कीवर्ड्स म्हणजे काय असतात? कीवर्ड्स आर प्री डिफाइंड वर्ड्स दॅट हॅव स्पेशल मिनिंग अँड आर यूज टू परफॉर्म स्पेसिफिक ऑपरेशन्स. म्हणजे ते एक प्रीडिफाईन्ड वर्ड्स असतात आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. आर्डिनोच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काही प्रीडिफाईन्ड वर्ड्स असतात, त्याला आपण काय बोलतो? कीवर्ड्स बोलतो. ठीक आहे, ते काहीतरी स्पेसिफिक ऑपरेशन करण्यासाठी यूज करतो आपण. तर वेगवेगळ्या प्रकारचे कीवर्ड्स असतात. हे कीवर्ड्स आपल्याला करणं याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपण हे कीवर्ड्स ॲज अ व्हेरिएबल नेम यूज नाही करू शकत. जसं आता आपल्याला एखादी व्हेरिएबलचं नाव ठेवायचं आहे, तर ते आपण त्याचं नाव इफ नाही ठेवू शकत, त्याचं नाव एल्स नाही ठेवू शकत. ते हे जेवढेही वर्ड ह्या चार्टमध्ये तुम्हाला दिसत आहे, यापैकी तुम्ही कोणतंही वर्ड ॲज अ व्हेरिएबलचं नाव तुम्ही नाही यूज करू शकत. ठीक आहे, तर हे कीवर्ड्स जे असतात हे खूप इम्पॉर्टंट असतात. हे आपण ॲज अ व्हेरिएबलचं नाव ते यूज करू नाही शकत. ओके, त्याच्यानंतर असतात ऑपरेटर्स. तर ऑपरेटर्स काय असतं? स्पेशल सिम्बॉल ऑर कीवर्ड्स यूज टू परफॉर्म ऑपरेशन्स ऑन व्हेरिएबल्स अँड व्हॅल्यूज. तुम्हाला व्हेरिएबल आणि व्हॅल्यूज वर जर काही स्पेशल ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर त्याला आपण ऑपरेटर्स बोलतो. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण जे सिम्बॉल यूज करतो त्याला आपण ऑपरेटर्स बोलतो. तर ऑपरेटर काय असतात? वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटर असतात. आपल्याकडे अरिथमॅटिक ऑपरेटर्स असतात, असाइनमेंट ऑपरेटर्स असतात, इन्क्रीमेंट ऑपरेटर असतात, डिक्रीमेंट ऑपरेटर असतात, कंपॅरिझन अँड लॉजिकल ऑपरेटर असतात. तर अरिथमॅटिक ऑपरेटर नावानेच तुम्हाला समजत असेल की तुम्हाला काही अरिथमॅटिक जर काही फंक्शन तुम्हाला यूज करायचं असेल, जसं की प्लस करायचं असेल, दोन दोन व्हेरिएबल, दोन इंटिजर व्हेरिएबल्स जे असतात, आपले नंबर्स जे असतात, त्यांची ऍडिशन जर तुम्हाला करायचं असेल तुम्ही प्लस यूज करू शकतात, प्लस ऑपरेटर यूज करू शकतात. मायनस करायचं असेल तर मायनसचं सबस्ट्रॅक्शनचं साईन यूज करू शकतात. मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मल्टिप्लिकेशनचं साईन यूज करू शकतात. डिवाइड करायचं असेल तर डिवाइडचं साईन यूज करू शकतात. आणि त्याचा मॉड्युलस काढायचं असेल, म्हणजे त्याचा रिमाइंडर काढायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी मॉड्युलसचं साईन यूज करू शकता. ओके, जसं तुम्हाला इथे दिसतच असेल की कसं यूज करायचं. ओके, तर या नंबरच्या जागी तुम्ही व्हेरिएबलचे नाव सुद्धा टाकू शकता. ओके, त्याच्यानंतर असतं आपल्याकडे असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट ऑपरेटर्स कशासाठी यूज करतात की एखाद्या व्हेरिएबलचं व्हॅल्यू तुम्हाला अपडेट करायची असेल किंवा असाइन करायची असेल, तेव्हा तुम्ही असाइनमेंट ऑपरेटर यूज करतात. जर तुम्हाला एखाद्या व्हेरिएबलच्या मध्ये तुम्हाला एखादी व्हॅल्यू टाकायची असेल तर आपण काय करतो? इक्वल टू यूज करतो. ते तुम्हाला मी मागच्या प्रोग्रामिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. त्याच्यानंतर आपण यूज करतो प्लस इक्वल टू. प्लस इक्वल टू हे केव्हा यूज करतो? जेव्हा तुम्हाला ए जो आहे ए प्लस 3 करायचा असेल तर तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहितो. यालाच आपण असं लिहितो ए इक्वल टू ए प्लस 3. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण असं लिहू शकतो आणि हे यूज करू शकतो. सेम आपण मायनस साठी करतो, शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहू शकतो. ऍक्च्युली त्याचा अर्थ असा असतो. ठीक आहे, इंटू मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याच्यासाठी पण सेम टू सेम तसंच आहे आणि मॉड्युलस साठी पण तेच आहे. ठीक आहे, तर हे शॉर्ट फॉर्म मध्ये आपण यूज करू शकतो असाइनमेंट ऑपरेटर. त्यानंतर आहे इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. याच्यामध्ये काय असतं? तुम्ही जर प्लस प्लस कोणत्याही व्हेरिएबलच्या पुढे किंवा मागे लिहिला तर त्याची व्हॅल्यू एकाने वाढते. ओके, आणि मायनस मायनस म्हणजे काय असतं की कोणत्याही व्हेरिएबलच्या पुढे किंवा मागे तुम्ही मायनस मायनस लिहिलं तर तुमचा व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती एकने मायनस होते, एकने मागे जाते. ठीक आहे, तर हे तुम्हाला वाटेल की हे एकासाठी कशाला वेगळं बनवलेलं आहे, म्हणजे एक व्हॅल्यू इन्क्रीमेंट करण्यासाठी प्लस प्लस का बनवलंय? आपण प्लस वनच करून टाकू ना त्याच्यापेक्षा. तर हे एक शॉर्टकट म्हणून आपण यूज करतो जेव्हा आपल्याला म्हणजे रिपीटेडली आपल्याला काही व्हॅल्यूज वाढवायचे असतात किंवा कमी करायचे असतात तेव्हा आपण यूज करतो. ते तुम्हाला पुढे समजेलच की का यूज करतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर. म्हणजे आपल्याला दोन जे व्हेरिएबल आहे त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करायचं असेल तर आपण कंपॅरिझन ऑपरेटर यूज करतो. या कंपॅरिझन ऑपरेटरचे कधीही दोन व्हॅल्यूमध्ये आपल्याला आन्सर मिळतं, एक तर ट्रू मध्ये मिळतं किंवा फॉल्स मध्ये मिळतं. ठीक आहे, तर या दोन मध्येच आपल्याला याचा आन्सर मिळतं. ओके, तर याच्यामध्ये काय आहे की आता सपोज ए इक्वल इक्वल बी. इक्वल इक्वल म्हणजे काय? दोघी सेम आहेत की नाही आहेत. जर ते इक्वल असेल तर तो ट्रू रिटर्न करेल आपल्याला,
आणि जर तो इक्वल नसेल तर आपल्याला फॉल्स रिटर्न करेल. ओके, या केसमध्ये. त्यानंतर काय आहे की नॉट इक्वल टूचं साईन आहे, तर हे त्याच्या उलट आहे. जर तुमचं इक्वल असेल तर तो तुम्हाला फॉल्स रिटर्न करेल आणि इक्वल नसेल तर तुम्हाला ट्रू रिटर्न करेल. ओके, त्यानंतर आहे तुमचं ग्रेटर दॅन. म्हणजे काय की हा पहिला जो व्हेरिएबल आहे ए, हा बी पेक्षा जर मोठा असेल तर तो तुम्हाला काय रिटर्न करेल, ट्रू रिटर्न करेल. आणि जर ए हा लहान असेल बी पेक्षा तर तो फॉल्स रिटर्न करेल. तसंच लेस दॅन मध्येही जर ए लहान असेल तर तो ट्रू रिटर्न करेल, ए मोठा असेल तर तो फॉल्स रिटर्न करेल. सिंपल आहे. आपण दोन व्हेरिएबल मध्ये इथे कंपॅरिझन करतोय. ओके, म्हणूनच त्याला कंपॅरिझन ऑपरेटर्स आपण म्हणतो. याच्यामध्ये ग्रेटर दॅन इक्वल टू ही एक असतो. ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे काय असतं की ए हा मोठा आहे बी पेक्षा तरी तो ट्रू रिटर्न करेल, पण ए आणि बी हे दोघी इक्वल आहे, दोघी सेम नंबर आहेत, तरीही तो ट्रू रिटर्न करेल, कारण इथे इक्वल टूचं साईन सुद्धा आहे. म्हणजे तो मोठा असेल किंवा तो सेम असेल तर आपण ट्रू रिटर्न करणार, अदरवाईज आपण फॉल्स रिटर्न करणार. ठीक आहे, म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला ट्रू किंवा फॉल्स त्या बेसिसवर मिळेल. सेम आहे लेस दॅनचं. लेस दॅन मध्ये ए असेल, तो जर स्मॉल असेल किंवा इक्वल असेल बीच्या तर तो ट्रू आपल्याला रिटर्न करेल, अदरवाईज तो आपल्याला फॉल्स रिटर्न करेल. ओके, तर हे कंपॅरिझन ऑपरेटर खूप सिंपल आहे. हे तुम्हाला खूप यूज होणार आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला समजेल हे काय यूज होतं, कुठे यूज होतं. इफ एल्स मध्ये हे यूज होतं. कंडिशन्स तुम्हाला चेक कराव्या लागतात काही काही प्रोग्राम्स मध्ये, तर तेव्हा तुम्हाला हे कंपॅरिझन ऑपरेटर्स हे यूज होतात. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगेलच मी की इफ एल्स काय असतं. ओके, त्याच्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स असतात काही की तुम्हाला अँड ऑर चे ऑपरेशन करायचे असेल, लॉजिकल काही ऑपरेशन करायचे असतील तर ते तुम्ही यूज करू शकता. बट ठीक आहे, तुम्हाला हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही एवढं हे यूज करणार नाही. त्याच्यानंतर बिल्ट इन व्हेरिएबल्स काय असतात. बिल्ट इन व्हेरिएबल्स म्हणजे काय असतं की लँग्वेजने स्वतः काही व्हेरिएबल्स डिक्लेअर ऑलरेडी लँग्वेजमध्ये केलेले असतात, तर ते तुम्ही डायरेक्टली यूज करू शकतात. इनपुट म्हणा किंवा आउटपुट म्हणा किंवा हाय लो जे तुम्हाला मी सांगितलं होतं ऑलरेडी, किंवा ट्रू फॉल्स तुम्हाला जर यूज करायचं असेल तर ते तुम्ही यूज करू शकतात. ठीक आहे, तर हे काही जे आहे ते बिल्ट इन व्हेरिएबल्स आहे आपले. बिल्ट इन व्हेरिएबल्स आपण डायरेक्टली यूज करू शकतो आपल्या प्रोग्राम मध्ये. ओके, तर आपल्याला ते डिक्लेअर करायची गरज नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इफ एल्स कंडिशन्स काय असतात, कंडिशन कशा यूज करायच्या ते बघूया आणि प्रॅक्टिकली प्रोग्राम मध्ये बघूया. थँक्यू.